नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र परीक्षेची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल। इयत्ता 9वी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षा। प्रश्न पहिला, विभाग 1 गद्य। पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा। या ठिकाणी आपल्याला 7 गुणांसाठी हा एक उतारा दिलेला आहे। हा उतारा आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर या उतार्याच्या आधारे विचारलेल्या 7 गुणांच्या कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। बघा, पहिली कृती, पुढील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। 2 गुणांसाठी 1 सुसंस्कृतपणाचा कडेलोट, म्हणजे सुसंस्कृतपणाचा अगदी शेवटचा उच्चांक। 2 घाऊक आभार, म्हणजे एकदमच सर्वांचे सर्व गोष्टींबद्दल आभार। दुसरी कृती, चुकीबरोबर ते लिहा। 2 गुणांसाठी 1 आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे, बरोबर। 2 भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते, चूक। 3 आभार खोटे वाटू लागतात कारण अति झाले म्हणून, अस्थानी झाले म्हणून। 4 आभार मानणे या शिष्टाचाराविषयी तुमचे मत लिहा। पाठाच्या आधारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचे। त्यानंतर प्रश्न पहिला आ, पुढील उतारा वाचून विचारलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा। 7 गुणांसाठी हा उतारा आहे। बघा, दुसरा उतारा मध्ये तो वाचून त्यावर आधारित विचारलेली पहिली कृती, आकृती पूर्ण करा। 2 गुणांसाठी रंगमंचावरील पडदा दूर होताच प्रेक्षागृहात झालेला बदल, हसरे दुःख या पाठावर आधारित या कृती आहेत। त्याचं पहिलं, प्रेक्षागृह एकदम शांत झाले, आणि दुसरं, प्रेक्षागृहातली कुजबूज थांबली। दुसरं, आकृती पूर्ण करा। आईच्या गाण्याचा चार्लीवर होणारा परिणाम, आईच्या गाण्यात त्याची तंद्री लागली, तिच्याकडे मोठ्या प्रेमाने बघत निश्चल उभा राहिला। त्यानंतर तिसरं, उतार्यात आलेले इंग्रजी शब्द लिहा। 1 स्टेज, मॅनेजर, म्युझिक हॉल, कॅन्टीन, विंग। 4 हसरे दुःख या शीर्षकाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। त्यानंतर ई भाग, प्रश्न पहिल्याचा, पुढील अफटित उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। 4 गुणांसाठी आपल्याला हा उतारा दिला आहे। बघा हा उतारा आणि त्यावर विचारलेली कृती, आकृती पूर्ण करा। दगडांचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू। 2 गुणांसाठी या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला। 1 भांडी कुंडी, आवते, हत्यारे आणि दागदागिने। या 4 वस्तू लिहिल्यास आपल्याला 2 गुण मिळतील। पुढची कृती, विज्ञानाच्या उगमाला कारणीभूत ठरलेल्या कला, शिल्पकला आणि स्थापत्यकला। 3 भांडी कुंडी यासारखे 4 शब्द लिहा। चहा पाणी, कपडे लत्ते, शेजारी पाजारी, बाडविस्तार। प्रश्न दुसरा अ, विभाग 2 पद्य विभाग। पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। वनवासी कविता या ठिकाणी दिली बघा। ही कविता वाचायची आणि त्यानंतर त्यावर आधारित कृती सोडवायची। 1 आकृती पूर्ण करा। 2 गुणांसाठी कवितेत आलेले प्राणी, वाघ, वानर, सिंह, ससा। 2 चौकटी पूर्ण करा।
आदिवासी मुले ही भाजी खातात, भोकराची. दुसरं, आदिवासी मुले हे नेसून नाचतात, घोंगडी. 3, कवितेत आलेल्या शिखराचे नाव, कळसुबाई. कवितेत आलेल्या नदीचे नाव, प्रवरा. त्यानंतर चौथं, आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते, याविषयी तुमचे विचार लिहा. त्यानंतर प्रश्न दुसरा, पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. 1, आपुले जगणे आपुली ओळख किंवा निरोप. त्यावर आधारित मुद्दे बघा. प्रस्तुत कवितेचे कवी, कवयित्री, कवितेचा विषय, कवितेतील आवडलेल्या ओळी आणि कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. दुसरं, धर ध्वजा करी ऐक्याची, मनीषाजी महाराष्ट्राची, या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न लिहायचा आहे. तिसरं, विभाग 3 स्थूल वाचन. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 1, बिग 5चे थोडक्यात वर्णन करा. पुढचं 2, विश्वकोश यासाठी पाहावा. ज्ञानविषयक गरजा भागवण्यासाठी, अभिव्यक्तीला योग्य चालना मिळवण्यासाठी, कुतूहलास इष्टवळण लागण्यासाठी. 3, कमी वेळात कमी कष्टात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही कोणकोणती कामे करू शकता, यादी करा. 1, लाईट बिल भरणे, टेलिफोन बिल भरणे, गॅस बिल भरणे आणि खरेदी करणे. 4, विभाग 4 भाषाभ्यास. कृती 1, पुढील ओळीतील अलंकार ओळखा व लक्षण लिहा. 2 गुणांसाठी. अ, रतीहून सुंदर मतन मंजिरी, मदनाचे वरदान तुला. अलंकार व्यतिरेक. लक्षण, जेव्हा उपमेय हे उपमानातून श्रेष्ठ असते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. 2, पुढील ओळीतील मात्रा मोजून वृत्त ओळखा. 2, घोष होता ज्ञानबा तुकाराम, राऊळाची ही वाट सुखाराम. वृत्त, मात्रा वृत्त आणि एकूण मात्रा आहेत 19. खालील उदाहरणातील रस ओळखा. दिवा होऊनी उजळ जगाला. 2 गुणांसाठी. रस आहे शांत रस. आपुल्या आपुल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको. रस आहे करुण रस. शब्दसिद्धी. तत्सम शब्द लिहा. 2 गुणांसाठी. कन्या, पुत्र, पिता, पुष्प. देशी शब्द लिहा. वांगे, झोप, चिमणी, डोळे, झाड. त्यानंतर बघा, विरुद्धार्थी शब्द लिहा. 1 गुणासाठी. कठोर, दयाळू, अबोल, बोलका. 2, लिंग ओळखा. सामने, पुल्लिंग, खुर्ची, स्त्रीलिंग. पारिभाषिक शब्द लिहा. 1, ऑपरेशन, शस्त्रक्रिया. टेन्शन, चिंता किंवा काळजी. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. बांधकाम कसले आहे? प्रश्नचिन्ह. गुलाब, जास्वंद, मोगरा, स्वल्पविराम द्या. ही माझी आवडती फुले आहेत, शेवटी पूर्णविराम. त्यानंतर 5वं, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1, पदार्पण करणे, प्रवेश करणे. वार्षिक स्नेहसंमेलनात परीने स्टेजवर पदार्पण केले. 2, अवहेलना करणे, अनादर करणे. वाक्य, गुणवान माणसाची अवहेलना करू नये. विभाग 5 उपयोजित लेखन. 1, पत्रलेखन. पुढील चित्र पहा आणि त्याखालील कृती करा. 7 गुणांसाठी. जांभूळवाडी ग्रामस्थ मंडळ. पत्र दिलेले पहिलं. जांभूळवाडीतील स्त्रियांना पाण्यासाठी करावे लागणारे कष्ट दूर करण्यासाठी प्रयत्न करावे अशी जांभूळवाडी ग्रामस्थ मंडळाला विनंती करणारे पत्र लिहा. किंवा गावात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने स्त्रियांचे अतोनात हाल होतात, त्याबद्दल तक्रार करणारे पत्र ग्रामपंचायतीला लिहा. दोघांपैकी एक पत्र लिहायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न किंवासाठी सारांश लेखन. विभाग 1 गद्य ई, प्रश्न क्रमांक 1 मधील अपठित उतार्याचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात करा. बघा, या ठिकाणी
आपल्याला हा जो काही उतारा आलेला आहे अश्मयुगाचा, या उतार्याचा 1/3 सारांश आपल्याला करायचा आहे आणि तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. पत्रलेखन लिहायचं किंवा सारांश लेखन करायचं आहे 7 गुणांसाठी. आ भाग, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 12 गुणांसाठी हा प्रश्न. 1 जाहिरात लेखन. खालील शब्दांचा योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा. अभिनव कार्यशाळा, आयोजक अन्वय अकॅडमी, स्थळ मुंबई, प्रवेश विनामूल्य. त्यानंतर बातमी लेखन. पुढील विषयावर बातमी तयार करा. 3 जानेवारी रोजी शुभदा विद्यालय सोयगाव या शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. ही बातमी आपण लिहायची. त्यानंतर 3 कथालेखन करा. खालील अपूर्ण कथा वाच आणि तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा. बघा या ठिकाणी अपूर्ण कथा दिलेली. या ठिकाणी आपण तक्रारपत्राचा नमुना पहा. विषय बदलायचा आहे फक्त आणि आपल्या विषयावर अनुसरून या पद्धतीने तक्रारपत्र लिहायचं आहे. त्यानंतर सारांश लेखन. बघा या ठिकाणी हा एक उतारा दिलेला आहे आणि याचा सारांश या पद्धतीने केलेला आहे. तशाच पद्धतीने आपण आपल्या प्रश्नपत्रिकेतला जो काही उतारा आहे अश्मयुगाचा, त्याचं सारांश लेखन या पद्धतीने करायचं आहे आणि 6 गुण मिळवायचे. त्यानंतर कथालेखन. जी काही आपण प्रकाश आणि अन्वरची कथा पाहिली त्या कथेचं पुढील लेखन या पद्धतीने करायचं आहे आणि मार्क्स मिळवायचे. त्यानंतर प्रश्न 5वा येईल 8 गुणांसाठी. लेखन कौशल्य निबंध लेखन. पुढील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 1 प्रसंग लेखन, 2 वैचारिक लेखन. पाणी वाचवणे काळाची गरज या विषयावर तुम्ही तुमचे विचार लिहायचे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 9वीची मराठी विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू.